सालीम अलीने आपल्या पक्षी यात्रेत बंदूक दुर्बिणी इतकंच लेखणीलाही महत्त्व दिलं. 1924 ते 25 सालापासूनच ते आपली पक्षी निरीक्षणं सोसायटीच्या जर्नलमधून प्रसिद्ध करू लागले होते. 1 मार्च 1927 रोजी जर्नलमध्ये त्यांचा द मेटिंग ऑफ पॅराकिट्स हा लेख प्रसिद्ध झाला. सुरुवातीपासूनच ते किती बारकाव्याने नोंदी घेत होते याचा प्रत्यय हा लेख वाचताना येतो. खुमासदार आणि वेधक भाषा, नर्म विनोदाचा शिडकावा यामुळे शास्त्रीय माहिती देणारा लेखही किती वाचनीय होतो याचा अनुभव हा लेख देतो. ते युगुल वागते कसे, बसते कसे, भेटते कसे, किती वेळा भेटते, त्यांचा प्रणय कसा बहरतो याविषयी अत्यंत सहज आणि लालित्यपूर्ण भाषेत त्यांनी तपशीलवार लिहिलं. तो लेख वाचताना आजही त्या भाषेचा टवटवीत जिवंतपणा अनुभवायला येतो. त्या सुमारास त्यांनी जर्नलमधून 3 भागात द मुघल एम्परर्स ऑफ इंडिया ॲज अ नॅचरलिस्ट अँड स्पोर्ट्समॅन ही लेखमाला लिहिली. कला आणि इतिहास या क्षेत्रातला या पक्षी तज्ज्ञाचा सहज संचार स्थितमित करणारा आहे. एखाद्या विषयाचा ते किती खोलवर, किती विविध अंगाने मागोवा घेतात याची आद्य खूण म्हणजे हा लेख. सुरुवातीचा हैदराबाद आणि त्रावणकोर कोचीन पक्षी सर्वेक्षण अहवाल त्यांच्या दर्जेदार इंग्रजीचा हवाला तर देतातच, पण कोरडी वृक्ष शास्त्रीय माहिती देताना त्यांची लेखणी कंटाळवाणी वळणं टाळते. ढिसाळपणाचा दोष टाळून नेमक्या मोजक्या शब्दात अहवाल रंजक करते याची अनुभूती येते. बाया सुगरणीच्या विणीच्या हंगामातील वर्तनाविषयीचा निरीक्षणपर लेख 1930 साली जर्नलमध्ये प्रकाशित झाला. हाच लेख 1934 ते 35 साली ग्रेट इंडियन मास्टर ऑफ इंग्लिश या संकलनात रवींद्रनाथ टागोर आणि सरोजिनी नायडू यांच्या साहित्याच्या पंक्तीत जाऊन बसला. पक्षीतज्ञ सालीम अलींच्या लेखनशक्तीचा अंदाज क्युरेटर प्रेटरना यायला वेळ लागला नाही. सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत नेहमीच्या आढळातील भारतीय पक्ष्यांवर एक सच्चित्र पुस्तक तयार करण्याचा प्रस्ताव क्युरेटर प्रेटरने सालीम अलींसमोर मांडला. सोसायटीकडे असलेल्या चित्रांचा वापर करून पक्षीविषयक अधिक माहिती म्हणून त्यांचे वसतिस्थान, भौगोलिक वितरण, खाद्यसवयी, अन्न, शीळ, त्यांचे उड्डाण, स्थलांतरण, नेहमीचे आढळस्थान याविषयी टिपणे द्यावीत असे त्या पुस्तकाचे स्वरूप ठरले. 1930 साली चर्चिलेली ही कल्पना साकार व्हायला 1941 साल उजाडलं. द बुक ऑफ इंडियन बर्ड्स हेच ते पुस्तक. सदर पुस्तक फार गाजलं. अत्यंत साधी भाषा हे त्या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य. पक्षी जीवनातील तपशील आणि त्याची वर्णनं अत्यंत बारकाव्याने नोंदवलेली. पक्षी जगताविषयी उत्सुकता वाढवणारं हे पुस्तक अल्पावधीतच लोकप्रिय झालं. हे पुस्तक तयार करण्याच्या कामी त्यांना तेहमिनाने खूप मदत केली. तिचं इंग्रजी सफाईदा. या पुस्तकाची मुद्रण प्रत तयार करताना, त्यात नेटकेपणा आणताना त्यांना तिची खूप मदत झाली. द बुक सालीम अलींना वरदान ठरलं. ब्रह्मदेशातून परतताना सालीम अलींच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. ते कर्ज त्यांना बेचैन करी, झोप उडवी. या पुस्तकाच्या लागोपाठच्या 4-5 आवृत्त्यांपायी मिळालेल्या मानधनातून त्यांनी कर्ज फेडलं. आजवर या पुस्तकाच्या 11 आवृत्त्या निघाल्या. 61,000 प्रती विकल्या गेल्यात. प्रत्येक वेळी नवी आवृत्ती अद्ययावत करून मगच त्यांनी ती प्रसिद्ध केली. आपलं शास्त्रीय लेखन हे जास्तीत जास्त परिपूर्ण असेल याची ते नेहमीच दक्षता घेत. द बुक ऑफ इंडियन बर्ड्स संबंधी अनेक हृदय रम्य आठवणी आहेत. जफर फतेह अली यांनी आठवण दिली. जफर साहेबांचा एक मित्र दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात इंडोनेशियात कैद्यांच्या छावणीत होता. तिथे त्याला हे पुस्तक वाचायला मिळालं.
तुरुंगवासातच तो कैदी पक्षमित्र बनला. पुढे 30 वर्षांनी तो भारतात आला तेव्हा त्याने त्या प्रतीवर आठवणीने सालीम साहेबांची स्वाक्षरी घेतली. हे पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळी पंडित नेहरू देहरादूनमध्ये कारावासात होते. सालीम अली त्या सुमारास काही काळ देहरादूनमध्ये वास्तव्यास होते. योगायोगानं सालीम अलींचा घरमालकच पंडित नेहरूंचा जेलर होता. तो सालीम अली नेहरूंच्या पत्रांची निरोपाची नेआण करी. सालीम अलींची स्वाक्षरी द बुकच्या एका प्रतीवर घेऊन ती पंडितजींनी इंदिरा गांधींना वाढदिवसाची भेट म्हणून पाठवली. त्यावेळी इंदिरा गांधी नैनीच्या जेलमध्ये कैद भोगत होत्या. सोसायटीच्या शताब्दी समारोहात भाषण करताना इंदिराजींनी आठवण सांगितली. प्राण्यांविषयी मला फार प्रेम होतंच, परंतु नैनी कारागृहाच्या उंच भिंतींनी पक्ष्यांचं दर्शन मला दुर्लभ करीपर्यंत मी त्यांच्या बाबतीत अज्ञानीच होते. भिंतीपलीकडून येणाऱ्या शिळेकडे माझं प्रथम लक्ष वेधलं गेलं. मी ती शीळ पक्की लक्षात ठेवली आणि सुटकेनंतर ह्या पुस्तकाच्या आधारे त्या पक्षाचा शोध घेतला. रीड फास्टर रीड बेटर या पुस्तकाच्या शेवटी लेखकाने काही पुस्तकांची यादी दिली. त्यात ललितेतर पुस्तकांच्या यादीत द बुकचाही समावेश आहे. मौलाना आझादानी या पुस्तकाचा वापर चिमणा चिमणींवरची एक कथा लिहिताना केला. ते तुरुंगवास भोगत असताना त्यांच्या कोठडीत नियमितपणे येणाऱ्या एका चिमणा जोडप्यावर त्यांनी कथा लिहिली. ती कथा लिहित असताना त्यांनी सहप्रवासी पंडित नेहरू यांच्याकडून द बुक संदर्भासाठी मागून घेतलं होतं. द बुक नंतर त्यांनी पक्षी सर्वेक्षणावर आधारित अनेक पुस्तके लिहिली. बर्ड्स ऑफ कच्छ, इंडियन हिल बर्ड्स, द बर्ड्स ऑफ त्रावणकोर कोचीन, द बर्ड्स ऑफ सिक्कीम वगैरे. मुंबई परिसरातील पक्ष्यांवरही त्यांनी बर्ड्स ऑफ बॉम्बे अँड साल्सेट हे पुस्तक लिहिलं. त्यांच्या बहुतेक सर्व पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. जागतिक कीर्तीच्या पक्षी तज्ज्ञांनी त्यांच्या पुस्तकांच्या गुणवत्तेची चाहा केली. पिक्टोरियल गाईड टू द बर्ड्स ऑफ इंडिया अँड सब कॉन्टिनेंट या ग्रंथावर त्यांनी अपार परिश्रम घेतले आणि त्यामागे एक विशेष कारणही होतं. पक्ष्यांचा मागोवा घेण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल असं एकही सच्चित्र पुस्तक बालपणी त्यांना उपलब्ध नव्हतं. त्या अभावी निसर्गात वावरणारा पक्षी अचूक ओळखणं कठीण जायचं. अशावेळी पक्षी मारून जाणकाराकडून त्याची माहिती घ्यावी लागेल. ती उणीव या ग्रंथाने दूर केली. भारतीय पक्षीशास्त्रात सर्वात मोलाची भर घातली ती त्यांच्या हँडबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान या दशखंडात्मक ग्रंथराजाने. डॉक्टर सिडने डिलन रिप्ली हे त्याचे सहलेखक. 1929 ते 1930 काळात द फौना ऑफ ब्रिटिश इंडियाची अष्टखंडात्मक आवृत्ती स्टुअर्ट बेकरने काढली. नंतरच्या 20 वर्षात अनेक ब्रिटिश व भारतीय पक्षी तज्ज्ञांनी भारतीय पक्षी विज्ञानात भर टाकली. टाईस हर्स्ट, ह्यू विस्लर, डॉक्टर रिप्ली यांच्या स्वतःच्या नोंदी निरीक्षणाचा आधार घेऊन द फौनाची नवीन आवृत्ती काढणं जरुरीचं आहे असं सालीम अलींच्या मनानं घेतलं. त्या दृष्टीनं त्याने 1946 साली मिश्मी पक्षी सर्वेक्षण मोहिमेच्या काळात रिप्ली साहेबांशी या ग्रंथमालेच्या स्वरूपाविषयी चर्चा केली होती. नव्या आवृत्तीत पक्ष्यांविषयी त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांविषयी माहिती देताना परिस्थिती, पर्यावरण याचीही जोड द्यायची असं ठरलं. यामुळे मूळच्या ग्रंथमालेत सच्चित्र व वर्णनात्मक भाग वाढणार होता. वर्गीकरणाचा विभाग रिप्ली सांभाळणार होते तर पर्यावरण परिसंस्थेचा वर्णनात्मक भाग सालीम अली पाहणार होते. ही नवी आवृत्ती आता हँडबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान या नव्या नावानं प्रकाशित करायचे ठरले. या ग्रंथमालेच्या पूर्वतयारीसाठीच 4 वर्ष लागली. मोठ्या प्रमाणावर ग्रंथालयीन संशोधन, शास्त्रीय टिपणं यांचं संकलन करावं लागलं. भारत सरकार, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि काही अमेरिकन शैक्षणिक संस्था यांनी आर्थिक सहकार्य दिलं. प्रत्यक्ष हस्तलिखिताची सुरुवात 1964 मध्ये झाली. पहिला खंड प्रकाशित व्हायला 1968 साल उजाडलं. शेवटचा 1974 मध्ये इंदिराजींच्या हस्ते प्रकाशित झाला.
सालीम अलींनी वयाच्या 68व्या वर्षी सुरू केलेला हा ग्रंथमाला प्रकल्प वयाच्या 18व्या सालीम अलीने वयाच्या 68व्या वर्षी सुरू केलेला हा ग्रंथमाला प्रकल्प वयाच्या 78व्या वर्षी पूर्ण झाला. टंकलिखित मजकुराची 40 खोकी झाली. या सर्व खंडात भारतीय उपखंडात आढळणाऱ्या 1200 पक्षी जाती त्यांच्या 2100 उपजातींसह नोंदवल्या आहेत. त्याची सर्वांगीण माहिती 113 उत्कृष्ट रंगीत चित्रे, रेखांकने, नकाशे, आकृत्या यांनी ते खंड परिपूर्ण झाले. विशेष म्हणजे भारतीय पक्ष्यांची स्थानिक नावेही त्यात नोंदवलीत. या ग्रंथमालेचं काम फार जिकरीचं होतं. पुढचा खंड बाहेर पडण्यापूर्वीच आदल्याची आवृत्ती संपलेली असते. त्याची नवी आवृत्ती काढताना अद्ययावतता राखण्यासाठी या लेखक द्वयींची धावपळ उडे. काही बदल असत. पुनर्लेखन करताना ते ठराविक जागेत बसवायचं आहे याचं भान राखावं लागे. कारण शेवटच्या खंडात सूची असणार होती. ही सारी अवधानं सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत.